सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलवरील क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे, कारण हा अर्ज क्रोम ब्राउझरमध्येच चालणार आहे. त्यानंतर क्रोम ब्राउझर उघडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेबसाईट टाकायची आहे. HTTPS डबल डॉटचं चिन्ह आहे ते, त्यानंतर /औरंगाबाद kcc.setuonline.com. योग्य प्रकारे आपण स्पेलिंगची मिस्टेक न करता या ठिकाणी अर्ज आपल्या वेबसाईट टाकायची आहे. हीच लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून आपण रिडायरेक्ट होऊ शकता. या ठिकाणी माहिती वाचा. किसान क्रेडिट कार्ड कर्ज मागणी अर्ज खरीप 2021. मी सांगितल्याप्रमाणे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे की ही साईट क्रोम ब्राउझरमध्येच ओपन करायची. त्यानंतर आपल्याला माहिती भरायची आहे. वैयक्तिक माहिती असेल, त्यानंतर कोणत्या बँकेचं कर्ज आपल्याला अपेक्षित आहे, किती कर्ज अपेक्षित आहे, कोणत्या बँकेकडून कर्ज अपेक्षित आहे, त्यानंतर जमीनदाराचं देखील आपल्याला या ठिकाणी तपशील भरावा लागणार आहे. आपला आधार नंबर, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, त्यानंतर आपला कोणत्या तालुक्यामध्ये जमीन आहे, कोणत्या गावामध्ये जमीन आहे, किती आहे, आणि ही जमीन हेक्टरमध्ये आपल्याला लिहायची आहे. तर अशा प्रकारे या अर्जाची रूपरेषा आहे. त्याच्यानंतर एखाद्या आपल्याला जर मध्येच अर्ज आपला राहून गेला भरण्याचा, तर आपण एडिट अपडेट या बटनावर क्लिक करून तो अर्ज पुन्हा भरू शकतात. तसेच अर्ज सबमिट झाल्यानंतर पुन्हा या साईटवर येऊन आपल्याला डाउनलोड ॲप्लिकेशन या सदरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपला टोकन नंबर म्हणजेच आधार क्रमांक टाकून आपण या ठिकाणी आपली ती भरलेला जो फॉर्म आहे तो PDF स्वरूपात ओपन होईल. ती PDF आपण जवळच्या ऑनलाईन सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ती प्रिंट काढून आपल्याला बँकेमध्ये सबमिट करायची आहे. त्या अगोदर आपल्याला फोन येईल, त्याच वेळेस आपल्याला बँकेत जावं लागणार आहे. क्वचित जर आपला नेटवर्क वगैरे प्रॉब्लेम असेल तर आपल्याला फोन येणार नाही. त्यामुळे फोनचीही वाट न बघता एकदा आपण बँकेशी भेटून रीतसर त्यांना सांगायचं आहे की आम्ही अशा प्रकारचा अर्ज भरलेला आहे. त्याची प्रिंट त्यांना दाखवायची आहे. ते आपल्याला सांगतील की आम्ही फोन करू किंवा डायरेक्ट बोलवतील. त्यामुळे आपण एकदा बँकेत भेट देण्याची आहे. आता या ठिकाणी बघा, मी सर्वप्रथम डेस्कटॉप साईटवरती क्लिक करतोय, म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्ण पेज हे दिसेल. त्यानंतर आपल्याला क्लिक हेअर टू अप्लाय या बटनावरती क्लिक करायचं आहे. माहिती ही पूर्ण मराठीतच आहे, परंतु जे बटनाचे चिन्ह आहे ते मात्र इंग्रजीमध्ये आहे. काय अडचण नाही आहे. अशा प्रकारे साईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉप मोड करून घ्यायचं आहे. आणि इथं आपल्याला विचारलेला आहे कर्जाचा प्रकार, कर्ज खात्याचा प्रकार, मोबाईल नंबर आणि जिल्हा, या गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहेत. तर सुरुवातीला कर्जाचा प्रकार सांगितलेला आहे. तुमचं नवीन आहे की रिन्यूअल करणार आहात. नवीन असेल तर मोबाईल क्रमांक टाका. त्यानंतर कर्ज खात्याचा प्रकार निवडा, सिंगल आहे की जॉईंट आहे. त्यानंतर आपण जिल्हा निवडायचा आहे आणि या जिल्हा निवडल्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर नवीन विंडोज ओपन होईल. आपल्याला या ठिकाणी आता टोकन नंबर मिळालेला आहे. हा टोकन नंबर आपण एखाद्या ठिकाणी लिहून घ्या किंवा याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. जसं मी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे, जेणेकरून हा भविष्यात उपयोगी पडेल. पुढच्या पेजवर आल्यानंतर आपल्याला अर्जदाराची इथे माहिती लिहायची आहे. अर्जदाराचे नाव, अर्जदाराचा जन्मतारीख टाकल्यानंतर इथे वय आपोआप जन्मतारखेनुसार घेतलेले जाते. त्यानंतर इथे विचारलेलं आहे लिंग, मेल, फिमेल, ऑदर, ज्याच्या नाव जमीन आहे त्यानुसार.
इथं आधार नंबर विचारलेला आहे, आपण इथं आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर आणि आधार कार्डवरील नाव हे जसेच तसे बरोबर टाका. त्यानंतर पॅन नंबर टाकायचा आहे. आपल्याजवळ जर पॅन नसेल तरी चालेल, काही हरकत नाही. पॅन नंबर नाही टाकला तरी चालतो, परंतु असेल तर टाकून द्या, म्हणजे पुढे आपल्याला अडचण येणार नाही. त्यानंतर मतदार ओळखपत्र विचारलेलं आहे, ते काही गरजेचं नाही आहे. मोबाईल नंबर आपल्याला पुन्हा एकदा टाकायचा आहे. त्यानंतर आपला निवासी तालुका या ठिकाणी टाकायचा आहे. कोणत्या तालुक्यामध्ये आपण राहतात, कोणत्या गावामध्ये आपण राहतो ते आपल्याला गाव या ठिकाणी निवडायचं आहे. माझं गाव शोधून मी या ठिकाणी लिहित आहे. त्यानंतर आपल्या तालुक्याचा जो पिन कोड आहे तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे. आणि इथे बघा आपला अकाउंट नंबर बिनचूक न चुकता आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे, व्यवस्थित बघून. त्यानंतर आपल्याला बँकेचं नाव लिहायचं आहे, बँकेची शाखा, बँकेचा तालुका, अशा प्रकारे आपण या ठिकाणी माहिती पूर्ण भरायची आहे. त्यानंतर आपल्याला विचारले जाते की आपण या अगोदर कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे का. असेल तर होय करा आणि त्याची माहिती भरा, आणि नसेल तर नो करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा, म्हणजे आपण पुढच्या पेजवरती जाऊ. आता या ठिकाणी पॅन नंबर चुकीचा टाकलेला होता. एक तर पॅन नंबर नाही टाकला तरी चालतो, टाकला तर बरोबर टाका, जेणेकरून अडचण येणार नाही. मी आपल्याला फक्त डेमोन्स्ट्रेशन दाखवतो आहे, एक फॉर्म भरण्याकरता आपली कुठेही धावपळ होऊ नये याकरिता. नेक्स्ट केल्यानंतर आपण नवीन पेजवरती येऊ. इथं आल्यानंतर आपल्याला माहिती भरायची आहे. जमिनीचं या ठिकाणी तपशील आपल्याला भरायचा आहे. एकूण किती गटामध्ये तुमची जमीन आहे, या ठिकाणी 1 2 3 4 असे जे काही असेल त्या प्रमाणे. त्यानंतर कोणत्या तालुक्यात आपली जमीन आहे, कोणत्या गावामध्ये आपली जमीन आहे, आणि कोण गट नंबर या ठिकाणी विचारलेला आहे. गट नंबर झाल्यावर गटामधील आपल्या जमिनीचं क्षेत्रफळ या ठिकाणी टाकायचे, आणि ते हेक्टरमध्ये. सिंचनाचा स्रोत विचारलेला आहे, असेल तर होय करा, नसेल तर नो करून पुढे जाऊ शकता. असेल तर कोणता सिंचन स्रोत आहे, विहीर आहे, बोरवेल आहे, शेततळे आहे की अदर आहे, अशा प्रकारे निवडून नेक्स्ट बटनावर क्लिक करा, म्हणजे आपला जमिनीचा तपशील हा ॲड होईल. जमिनीचा तपशील ॲड झालेला आहे. त्यानंतर आवश्यक कर्जाचा तपशील आता या ठिकाणी आपल्याला भरायचा आहे. आता सर्वप्रथम विचारले कोणत्या बँकेकडून तुम्हाला कर्ज हवं आहे. कोणत्या गावामध्ये तुमची बँक आहे, ही माहिती आपण एकदम बरोबर टाकायची आहे. कोणत्या गावामध्ये शाखा कोणती आहे, कोणत्या गावामध्ये तुमची बँक आहे. आता या ठिकाणी आपल्याला आवश्यक कर्जाची रक्कम लिहायची आहे. हे बघा 1 लाख जर केलं तर या ठिकाणी आपल्या जामीनदाराची आवश्यकता लागणार नाही, आणि 1 लाखाच्या पुढे जर केलं तर जामीनदार आपल्याला कंपल्सरी लागेल. आता इथं पिकाची माहिती भरायची आहे. कोणतं पीक आपण या ठिकाणी घेतलेलं आहे, एकापेक्षा अनेक पिकं आपण निवडू शकतात. पीक किती लावलेलं आहे ते पण आपण या ठिकाणी लिहायचं आहे. आणि त्यानंतर आपण पीक विमा बँकेमार्फत भरणार आहोत की स्वतः भरणार आहोत हे आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करून पुढे चालायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपल्यासमोर एक नवीन विंडोज ओपन होईल.
आता येथे आपल्याला जामीनदाराचा तपशील पूर्ण भरायचा आहे, जसे की आपण अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरली होती त्याप्रमाणे. जामीनदाराचे नाव लागेल, जामीनदार किती हेही लागेल, जामीनदाराची जन्मतारीख लागेल, आधार नंबर लागेल, मोबाईल नंबर लागेल, पासबुक नंबर लागेल, कोणत्या बँकेत त्याचं खातं आहे हेही या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंट सर्वप्रथम आपल्याजवळ ठेवायची आहेत, जेणेकरून आपल्याला वेळेवर धावपळ होणार नाही. बघा आता या ठिकाणी नाव टाकल्यानंतर जन्मतारीख टाकत आहे. जन्मतारीख टाकल्यानंतर या ठिकाणी त्या व्यक्तीची वय ऑटोमॅटिक या ठिकाणी येत आलेले आहे. त्यानंतर लिंग निवडायचे, पुरुष आहे की स्त्री आहेत, त्याचा मोबाईल नंबर. जशी आपण अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरली त्याचप्रमाणे पूर्ण माहिती बरोबर भरायची आहे. आधार नंबर झाल्यावर पॅन क्रमांक, मतदार ओळखपत्र विचारलेलं आहे, हे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही. त्यानंतर मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर त्या व्यक्तीचे गाव, तालुका आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. पिनकोड देखील टाकायचा आहे, जो काय आपल्या तालुक्याचा असेल त्याप्रमाणे. बचत खात्याचा अकाउंट नंबर जामीनदाराचा, या ठिकाणी लक्ष ठेवा, जामीनदाराचा अकाउंट नंबर आपल्याला आता लागणार आहे, कारण आपण ही पूर्ण माहिती जामीनदाराची भरतोय. त्यानंतर जामीनदाराची कोणती शाखा आहे ती शाखा, यामध्ये सर्व बँक आहे. त्यानंतर जामीनदाराची दायित्वाची किंमत, म्हणजे त्याला जमीन जी आहे तिची अंदाजित रक्कम किती, त्याप्रमाणे आपण दोन्ही बॉक्समध्ये समान रक्कम टाकून नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे. आता या ठिकाणी या छोट्या बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि तिथंच सबमिट अर्ज करायचा आहे. या ठिकाणी अर्ज आपला सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. स्क्रीनशॉट काढायची गरज नाही, पण मी काढलेला आहे. त्यानंतर आपण नवीन पुन्हा सुरुवातीच्या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन या सदरात जाऊया. इथं आल्यानंतर आपल्याला आपला जो काही टोकन नंबर आहे, म्हणजे आपला जो आधार नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. टोकन नंबर आणि आधार नंबर एकच आहे, म्हणजे टोकन नंबरने आपण शोधू शकतो किंवा आधार नंबरने शोधू शकतो. टोकन नंबर जर नसला तर आधार नंबर टाकून आपण या ठिकाणी सबमिट करा. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे डाउनलोड ॲप्लिकेशन म्हणून येईल, त्या बटनावर क्लिक करून आपण पुढे चालायचं आहे, म्हणजे आपल्याला PDF ही दिसेल. त्याकरता आपण डेस्कटॉप मोडवरती क्लिक करा, म्हणजे आपल्याला पूर्ण पेज दिसेल. थोडा नेट स्लो असेल किंवा साईटचा प्रॉब्लेम असेल. आता या ठिकाणी ही फाईल ओपन होत आहे. PDF फाईल जनरेट झालेली आहे, ती आपल्या समोर आता ओपन असे लिहून येईल. हे ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर आपल्या मोबाईलमधले ॲप्लिकेशन उघडून आपले PDF आपल्याला समोर दिसणार आहे. अशा प्रकारे आपल्या समोर ही PDF आता उघडत आहे. त्यामध्ये आपण भरलेली माहिती योग्य प्रकारे आपण वाचायची आहे. ही PDF उघडली, यामध्ये आपले नाव, गाव, तालुका, बँकेचा IFSC क्रमांक, किती कर्जाची रक्कम अपेक्षित आहे ते, इतकंच नाही तर जामीनदाराची देखील पूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. अशा प्रकारे या अर्जाची प्रिंट काढून आपण बँकेत सबमिट करू शकता. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनही